सरूला स्कूलमध्ये तरी टाकलं, पण त्या स्कूलमध्ये टाकून आता माझं डिसिजन चुकलं मलाच असं वाटत आहे. पण त्यामागे काही कारण आहे म्हणा. जर तुम्ही माझी आणि सरूचे व्लॉग डेली बघत असाल तर थोड्या दिवसामध्ये तुम्हाला समजूनच जाणार की मी तुझी पुन्हा का बरं स्कूल चेंज केली आहे म्हणूनच तिला आता त्या स्कूलमध्ये घेऊन आलो होतो, कारण तिच्या प्रिन्सिपलसोबत मला काही डिस्कशन वगैरे करायचं होतं. ते वगैरे झालं आणि 15-20 मिनिटं थोडं बाहेर का नाही निघलो उन्हामध्ये, तर माझी सरू पूर्ण अशी कोमेजून गेली होती. तिला आता पुन्हा रिफ्रेश करायसाठी म्हणून छान लिंबू पाणी वगैरे घेतलं होतं, पण ते लिंबू पाणी अजिबातच चांगलं बनवलं नव्हतं. त्या भैयाने अजिबातच काही त्याची टेस्ट चांगली नव्हती बनवली. आता पैसा वसूल करायचा होता म्हणून जसं होतं तसं नाकतोंड न वर्त करता सरू आणि मी चुपचाप असं ते लिंबू पाणी पिऊन घेतलेलं होतं. नंतर मला स्वीट्स वगैरे घ्यायचे होते म्हणून हॅपी फूडला आलो होतो. तिथे स्वीट्स वगैरे तर आम्हाला काही चांगले मिळाले होते, पण नमकीन अजिबातच काही चांगले नव्हते. पूर्ण एक्सपायर झालेले तिथले काही प्रोडक्ट होते म्हणून ते स्किप केले मी. नंतर घरून काही जेवण वगैरे करून नेतो निघालो म्हणून म्हटलं चला बाहेर थोडा नाश्ता करा. सरूनच म्हणजे काही मेनू वगैरे होते ते चॉईस केलेले होते. नाश्त्यामध्ये आज डोसा ऑर्डर केला होता, पण त्या डोशाने आमचं अजिबातच काही पोट भरलेलं नव्हतं. सरूचं आणि माझं झालं होतं का पुन्हा अजून आम्हाला पुरी भाजी वगैरे खायची होती. आता कधी कधी असं असते का आपल्या मनाला एक तर गोष्ट काही गोष्टी मिळाल्या तर छान वाटते, म्हणून मस्त अशी पोट भरून पुरी भाजी वगैरे आम्ही छान दोघी मिळून एन्जॉय वगैरे केली. नंतर आता उन्हाळा लागला आहे, त्यामुळे सरू आणि मला उन्हाळ्यासाठी काही डेली वेअर म्हणून शॉपिंग वगैरे करायची होती. त्यासाठीच आम्ही आता आलो होतो बर्डीला. तिथून छान शॉपिंग वगैरे केली. जर तुम्ही माझे व्लॉग डेली बघत असाल तर नक्कीच इन्स्टाला फॉलो करा आणि यूट्यूबला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. मग अशाच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.